जनतेचा. कधी कळलं वाघ धरलेला? वाघ रात्री 10च्या दरम्यान दिसला होता आम्हाला, इथं गोठ्यापाशी आला होता. हा. त्याच्या आधी 2 दिवस आला होता, त्यांनी साईडने उकरून काटे वगैरे काढल्या होत्या. काल परत फॉरेस्टवाल्यांना फोन करून परत ते पिंजरा व्यवस्थित केला. हा हा. तर रात्री आणि 2 दिवसापूर्वी 2 वाघ होते. त्यांनी रात्री साधारणतः 12-1च्या दरम्यान गेला तो आतमध्ये. गेला का? आतापर्यंत या ठिकाणी किती वाघ पकडले? आता हा 10वा वाघ आहे वर्षामध्ये आपल्या इथे पकडलेला. तरी पण अजून 2 वाघ आहेत. कमी झालेत की नाही या पट्ट्यात? वाढलेत, उलट प्रमाण वाढत चाललंय. आता आणून सोडतात का काय करतात काय कळतच नाही. वाघ येतात तरी कुठून? प्रत्येक म्हणजे असं आता हा 15 दिवसात हा दुसरा वाघ पकडलाय आपण. म्हणजे 15 दिवसाच्या याच्यात म्हणजे अजून वाघ येतात तरी कुठून? आणून सोडतात का काय करतात? त्यांची संख्या का कमी होत नाही? म्हणजे आम्ही तरी कामं तरी कशी करायची शेतामध्ये? दिवसा सुद्धा वाघ दिसत आहेत आम्हाला. आता हे MP वाले कांदे काढायला आलेत आपल्याकडे, ते कांदे काढायला सुद्धा घाबरतात. तुमचं नाव काय? तुकाराम मुंडे. तुम्ही राहताय कुठं? बाबीत मळा. तुम्ही काय सांगाल? येणारे कोणीच काम कसं करता मग? अहो, काम आता रिक्स घेऊनच करायलाच पाहिजे ना. काम केल्याशिवाय पर्याय नाही ना. फॉरेस्टवाले नुसतं सांगतात वाघाची संख्या कमी झाली, पण ते वाढतच चाललेली आहे संख्या. त्याच्यावरती आता नियंत्रण काहीतरी केलंच पाहिजे. मग तुम्ही काळजी कशी घेता? काळजी काय नाही, हातात काठी घेऊन आम्हाला फिरायला लागतं. दिवसा फिरायला लागते. रात्रीची गोष्ट वेगळीच आहे, पण दिवसा काठी घेऊन फिरायला लागते. दिवसा बाहेर निघतायत. आणि कामगार लोक सुद्धा शेतात काम करायला मागती नाही. तर याच्यावरती काय उपाययोजना करायच्या ते सरकारने ठरवायचंय. आम्ही आता जगायचं का कसं करायचं, काय करायचं सरकारने सांगावं. मग आता धनगर समाजाचे कोणत्या मेंढ्या वगैरे खाल्लेल्या? हो, त्या धनगरांचे आता 2 मेंढ्या धरल्या आणि 1 शिंगरू धरलं वाघाचं, याचं घोड्याचं. म्हणजे चालूच आहे? हो, चालूच आहे. दर हप्त्याला 15 दिवसाला चालूच आहे, काही ना काही चालूच आहे. मग तुम्ही आता प्रशासनाला काय आव्हान करशाल? प्रशासनाला एवढंच आव्हान आहे का यांचं काहीतरी विल्हेवाट लावायला पाहिजे, नाही तर आम्हाला तरी काहीतरी द्यायला पाहिजे शस्त्र त्यांना मारण्यासाठी. दोन्हीतून एक पर्याय करायला पाहिजे. म्हणजे बिबट्याला मारण्याची परवानगी दिली पाहिजे? दिलीच पाहिजे. आता पर्यायच नाही ना. माणसांवर सुद्धा अटॅक करतात ते. आम्ही तरी हे कसं करायचं? संरक्षण तरी आमचं कसं करायचं आम्ही? त्याला काहीतरी प्रशासनाने निर्णय घेतला पाहिजे. मस्त आंदोलन होते, सगळं होते, पण अजून याच्यावरती काही तोडगाच निघत नाही. फॉरेस्टवाले सुद्धा म्हणतात आमच्या हातात काही नाही, तर तुम्ही सर्वांनी आंदोलन केल्याशिवाय वर सरकारपर्यंत काही होणारच नाही. फॉरेस्टवाले पिंजरा वगैरे लावतात का? हा, लावतात. त्यांना सांगितल्यानंतर ते लावतात, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही लावण्याचा. पण ते आता ते म्हणतात आमच्या हातात काही नाही. वरिष्ठांची प्रॉब्लेम आहे? हो, वरूनच हे करायला लागेल. म्हणजे आमदार खासदारांनी वरती निर्णय घेतला तर ते पुढं काहीतरी होईल, नाही तर मांजरांसारखी वाघांची संख्या झालेली. मग तुम्ही आता आपले विद्यमान आमदार आहेत त्यांना काय आव्हान करशाल तुम्ही? आमदारांना एवढंच सांगणं आहे का ही संख्या वाढते, याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी काहीतरी वरती पावलं उचलली पाहिजे. पंजाब.
त्यांनी